100% करणार। म्हणून अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला महाराष्ट्र पुढे चाललेला आहे। आज आपण पाहू शकतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 167 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, ज्यातनं 25.21 लाख हेक्टर एवढी जमीन सिंचनाखाली येणार आहे। हा देखील एक रेकॉर्ड आहे आणि याच्यामध्ये एकाच भागाचे नाही आहेत। कोकणाचे 20 प्रकल्प आहेत, कृष्णा खोऱ्याचे 15 प्रकल्प आहेत, गोदावरी मराठवाडा सिंचनचे 38 प्रकल्प आहेत, तापीचे 13 प्रकल्प आहेत, विदर्भ सिंचनचे 81 प्रकल्प आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही कामं होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे। गेले 25, 30, 40 वर्ष आपण चर्चा करत होतो नदीजोड प्रकल्पाची। नदीजोड प्रकल्प आपल्या दुष्काळमुक्तीवर हा एक उपाय आहे। अर्थात नुसतं नदीजोड करून चालणार नाही, तेवढंच महत्त्व जलसंधारणाचं आहे, जलयुक्त शिवारचं आहे, पण त्यासोबत नदीजोड प्रकल्प हा शाश्वत पाणी, आपल्या हिश्श्याचं वाहून जाणारं पाणी। आपल्या लक्षात असेल 2014 साली या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात मी एक भूमिका मांडली होती। आणि भूमिका अशी घेतली होती की प्रकल्प का होत नाहीत, याकरता होत नाहीत की कुठे मध्य प्रदेशची वाद आहे, कुठे गुजरातची वाद आहे, कुठे तेलंगणाची वाद आहे आणि केंद्र सरकार सांगतं की हे जर इंटरस्टेट असतील तर तुम्ही एकत्रित बसा आणि मार्ग काढा। आणि आपली तर भूमिका आहे आम्ही हे देणार नाही। 2017 साली भूमिका मी स्वीकारली की इंटरस्टेट करता आम्हाला केंद्राच्या पैशाची गरज आहे, पण आम्ही जर आमच्या राज्यात प्रकल्प करायला तयार असू तर आम्हाला कोण थांबवू शकतं? आणि म्हणून आम्ही कोणावर अवलंबून राहणार नाही, आम्ही आमच्या राज्यात हे प्रकल्प करू। आणि 2019 साली आपण पहिल्यांदा जल आराखडा तयार करून या संदर्भातले GR काढले। आणि मला अतिशय आनंद आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार होतं त्या सरकारमध्ये 4 प्रमुख नदीजोड प्रकल्पांना आपण सर्व प्रकारची मान्यता दिली आणि त्यातले काहीचे टेंडर देखील काढले। यामध्ये वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प आहे की ज्यामध्ये 3,71,000 हेक्टर एवढं त्याचं लाभ क्षेत्र आहे। आणि विशेषतः नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या सगळ्या जिल्ह्यांचं चित्र त्या ठिकाणी बदलेल। नार पार गिरणा आहे, जळगाव आणि नाशिकचं त्यातनं चित्र बदलणार आहे। दमणगंगा, वैतरणा, गोदावरी आहे की ज्या प्रकल्पामुळे, आणि दमणगंगा, एकदरे, गोदावरी आहे, हे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत या प्रकल्पांमुळे आज आपल्याला जी परिस्थिती पाहायला मिळते की दरवर्षी नाशिक नगर एकीकडे आणि मराठवाडा एकीकडे पाणी सोडायचं की नाही सोडायचं, कारण आपल्याला माहिती आहे गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे। या तुटीच्या खोऱ्यामध्ये 50 TMC पाणी वाहून जाणार आपण आणतो। आणि हे जर आलं तर आज जे आमचे वाद आहेत ते वाद त्या ठिकाणी संपतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दुष्काळ मुक्तीकडे नेण्याचं काम हे आपण या निमित्ताने करू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की हे एक महत्त्वाचं काम आहे। आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये मेट्रोची कामं अत्यंत वेगाने आपण सुरू केली। आता मुंबई मेट्रो 3चं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। आपण पहिला टप्पा त्याचा प्रवासी वाहतुकीकरता खुला केलाय। आता जो दुसरा टप्पा आहे BKC पासून कुलाब्यापर्यंत, ज्यांनी खऱ्या अर्थानं मुंबईला एक नवीन लाईफलाईन तयार होणार आहे। 17 लाख लोक रोज प्रवास करतील। आज 6 लाख लोक करतात कारण कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही। 17 लाख लोक या एका लाईनवर प्रवास करतील। आपण मे 2025 पर्यंत हा खुला करणार आहोत। आणि या ठिकाणी जवळपास 374 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं हे MMR रिजन मध्ये तयार करण्याचा निर्णय आपण घेतला।
यापैकी 70 किलोमीटरचं काम आपलं कार्यान्वित झालं. आता 20 किलोमीटरचं अजून होईल आणि टप्प्याटप्प्यानं आप हाथ उठा रहे भिवंडी, चिंता मत करो. शिंदे साहब ने और मैंने तय किया है अभी बहुत तेजी से उधर ले जाएंगे, एकदम फास्ट. त्यांनी हात वर केला होता रईसने. रईस भाईची ट्रेन ही आम्हाला जर भिवंडीतनं इकडे आणायची असती तर आम्ही त्यांना सांगितलं असतं की भायखळ्यात लढा, म्हणजे आमच्याकडनं नाही, पण त्यांची ट्रेन तिकडेच राहिली. पुणे मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल, सगळ्या मेट्रोचं काम हे अत्यंत वेगाने या ठिकाणी चाललेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त काही कामं देखील आपण हातामध्ये घेतो. यासोबत मला सांगितलं पाहिजे की आपण मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचं काम सुरू केलं. विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा अखंडित 3 फेजची वीज देता आली पाहिजे हे आपलं स्वप्न होतं. त्यामुळे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत आपण या ठिकाणी MSCB सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड, देशातली पहिली केवळ शेतकऱ्यांना वीज देणारी कंपनी आपण स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प आपण सुरू केले. हा देशातला सगळ्यात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये 8,428 कृषी वाहिन्या म्हणजे फीडर्स जे आपण सेपरेट केलेले आहेत, या फीडर्सला आपण सोलराइज करतो आहोत. आणि याच्यामध्ये दररोज मला एक मेसेज असतो, आज 4 मेगावॅट कार्यान्वित झालं, आज 5 मेगावॅट कार्यान्वित झालं. जवळपास आतापर्यंत 669 मेगावॅट एवढी क्षमता कार्यान्वित झाली आहे. त्यातनं 1,30,000